भिवंडी निजामपूर महानगरपालिकेत महापौर पद मिळवण्यासाठी सपा, काँग्रेस, राष्ट्रवादीने एकत्र येत भिवंडी सेक्युलर फ्रंटची घोषणा केली आहे। कणकवलीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या खारेपाटण जिल्हा परिषदेच्या उमेदवार मिनल तळगावकर यांनी माघार घेतल्यामुळे आता खारेपाटण गटातून भाजपाच्या प्राची इसवलकर यांची बिनविरोध निवड झाली आहे। राज ठाकरे हे महाराष्ट्राचे राजा आहेत का? महाराष्ट्रात बिहार भवन कसं बांधू देणार नाहीत? आम्ही कुठल्याही परिस्थितीत बिहार भवन बांधू, असं बिहार सरकारमधील मंत्री अशोक चौधरी यांनी म्हटलंय। अमरावती महापालिका निवडणुकीत भाजपाच्या जागा गत निवडणुकीपेक्षा कमी झाल्या असल्याची कबुली चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। या संदर्भात सखोल आत्मपरीक्षण केलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। डहाणूच्या किनाऱ्यावरून समुद्रात सोडलेली धवल लक्ष्मी ही मादी ऑलिव्ह रिडले कासव सध्या मध्य समुद्रात पोहोचली आहे। चंद्रपूर महानगरपालिकेबाबत काँग्रेसमध्ये घडलेल्या गोंधळानंतर पक्षश्रेष्ठींची तातडीची बैठक झाली। गटनेता हे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ठरवणार असून महापौर खासदार प्रतिभा धानोरकर आणि स्टँडिंग कमिटीबाबत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार निर्णय घेणार असा निर्णय झालाय। निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान यंत्रांची उपलब्धता 4 पट करण्याचा निर्णय घेतलाय। कर्म कुणाला चुकत नाही, त्यामुळे जीवन जगत असताना चांगले काम करा। आई वडिलांची सेवा करत असताना देशसेवा सुद्धा झाली पाहिजे। व्यसनापासून दूर राहा असे आवाहन समाज प्रबोधनकार हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख म्हणजे इंदुरीकर महाराज यांनी केले। दौंड शहरातील जनता कॉलनी परिसरात रस्त्याच्या कामादरम्यान रोड रोलर खाली येऊन 4 वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। भाजप नेते तथा आमदार परिणय फुके यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार टीका करताना काँग्रेसच्या अंतर्गत गोंधळावर बोट ठेवलंय। वडेट्टीवारांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना फुके म्हणाले, नाचता येईना अंगण वाकडं अशी सध्या वडेट्टीवारांची अवस्था आहे। पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेची शुक्रवारी सांगता झाली। आमिर खानने पुढील वर्षी याहीपेक्षा मोठी स्पर्धा होईल अशी आशा व्यक्त केली आहे। राज्यात कायद्याचा बोजवारा उडालाय। राज्यात गुन्हेगारी वाढली आहे। वाढत्या गुन्हेगारी घटना लक्षात घेता राज्याला स्वतंत्र गृहमंत्री हवा अशी मागणी काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली आहे। हिंगणा पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या लखमापूर गावातील वृद्ध शेतकऱ्याची बँकेकडून 10 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली असल्याची बाब पुढे आली आहे। मुंब्र्यातून निवडून आलेल्या MIMच्या नगरसेविका सहर शेख यांनी अभी हम लोगों को मुंब्रा को पूरा हरा कर देना है या आपल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल अखेर माफी मागितली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळ्यात ACB नंतर आता ईडीच्या केसमध्येही निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। पंजाबच्या फतेहगड साहिब जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनापूर्वी खानापूरजवळ रेल्वे लाईनवर स्फोट करण्यात आला। सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आलंय। 50 पर्यंत अंक न लिहिल्यामुळे वडिलांनी मुलीची हत्या केली। फरीदाबाद पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। आरोपीने आपल्या 4 वर्षाच्या मुलीला निर्दयपणे मारहाण केली होती। प्रेमाच्या जाळ्यात अडकवून हत्या करणारी महिला आणि प्रेयसीसाठी तिच्या कुटुंबाचा हत्या करणारा असे दोन्ही कैदी आज विवाहबद्ध होत आहेत। दोघांना 15 दिवसांचा पॅरोल मंजूर झालाय। हिमाचल प्रदेशात हिमवृष्टी सुरू झाली आहे। शिमला, कुल्लू मनाली आणि लाहौल स्पितीसह अनेक भागात सकाळपासूनच हिमवृष्टी होत आहे। पर्यटक सुखावले आहेत। काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी मी काँग्रेस पक्षाच्या जाहीर भूमिकेचे कधीही उल्लंघन केले नसल्याचं सांगितलंय। थरूर म्हणाले की त्यांचा एकमेव सार्वजनिक मतभेद तत्वतः ऑपरेशन सिंदूरबद्दल होता। ओडिशातील कटक जिल्ह्यात नरसिंहपूर येथे घरात घुसून हल्ला करणाऱ्या बिबट्याशी तरुणाने 2 हात केले। या भीषण संघर्षात बिबट्याचा जागीच मृत्यू झालाय तर तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे। तामिळनाडूतील सत्ताधारी द्रमुक सरकारचा पराभव करण्याचा निर्धार जनतेने केलाय असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेत शुक्रवारी सांगितलंय। करप्शन, माफिया, क्राईम, CMC यांची पाठराखण करणारे सरकार असल्याची टीका त्यांनी केली। अमेरिकेत संभाव्य विंटर स्टॉर्मच्या इशाऱ्यामुळे एअर इंडियाने न्यूयॉर्क आणि न्यू जर्सीहून नेवार्कला येणाऱ्या जाणाऱ्या सर्व फ्लाइट्स रद्द केल्या आहेत। 25 आणि 26 जानेवारीला ही विमान उड्डाणे रद्द करण्यात आल्याची माहिती आहे। 1945 ते 2017 या काळात जगभरात 2400हून अधिक अणु चाचण्या करण्यात आल्या। या चाचण्यांच्या परिणामामुळे कालांतराने कर्करोग आणि इतर आजारांमुळे जगात किमान 40 लाख जणांचा अकाली मृत्यू झाल्याची माहिती नॉर्वेजियन पीपल्स ॲड या मानवतावादी संस्थेच्या नव्या अहवालात देण्यात आली आहे। भारताने रशियन कच्च्या तेलाची खरेदी कमी केली आहे, यामुळे अमेरिका टॅरिफ कमी करू शकते असा दावा अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी केलाय।
जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची प्रक्रिया अमेरिकेनं पूर्ण केली आहे. गुरुवारी अमेरिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. मेटानं किशोरवयीन मुलांसाठी एआयचा वापर करणं थांबवलंय. एआयमुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचा काही पालकांनी आरोप केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. देशातील वायदा बाजारात चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे जानेवारी महिन्यात चांदीच्या किमतीत 1 लाख रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. कमाल राशिद खान उर्फ KRK ला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. 18 जानेवारी रोजी अंधेरीच्या ओशिवारा भागातील नालंदा सोसायटीमध्ये 2 गोळ्या झाडण्यात आल्या. या गुन्ह्यात अभिनेता प्रमुख संशयित आहे अशी माहिती आहे. सूर्यकुमार यादव याने T20 क्रिकेटमध्ये 25 किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत अर्धशतक करण्याबाबत अभिषेक शर्मा याच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली आहे. सूर्याने रायपूरमधील अर्धशतकासह ही कामगिरी केली आहे. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.